बोल ब्रो. हाय अनुपम. अनुपम, ऍक्च्युली एक थोडं काम होतं तुझ्याकडे. मला ना जरा काही थोड्या पैशांची गरज होती. इमर्जन्सी आहे आणि प्लीज प्लीज जरा मला ट्रान्सफर करशील का? मी लवकरात लवकर तुला रिटर्न करतो. सॉरी आदित्य, तुला हेल्प नाही करू शकणार मी. अनुपम, सिरियसली लिसन, मला आता खरंच तुझ्या मदतीची गरज आहे. समजतंय मला, पण कसं आहे, तू सध्या किर्लोस्कर कंपनीत नाहीयेस. त्यामुळे तुम्हाला पैसे परत कसे करणार आहेस? जॉब नाही, काय नाही. मग हे बघ, मी अनुपम, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आता आजीच्या उपचारासाठी पैशाची व्यवस्था कशी करणार आहे मी? काय झालं? मी आदित्य सर, तुम्ही नका काळजी करू. देव आहे ना आपल्या सोबत, तो नक्की काहीतरी मार्ग काढेल. हे बघा, आपल्याला असं हार मानून नाही चालणार. सध्या तरी आजीला हॉस्पिटलात नेऊन तिच्या उपचारांच्या रकमेचा तरी बंदोबस्त करायला हवा. आजीवर उपचार करणं महत्वाचं आहे. ते लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे. पण तो पैसे नाही आहे का? मी तुला बोललो खरं की मी करतो काहीतरी पैशांची अरेंजमेंट, पण माझ्या एका जुन्या मित्राला फोन केला होता. मला मदत करेल, पण असं म्हणणं होतं की आता मी किर्लोस्कर नाही. तुम्ही किर्लोस्कर आहात अन कायम किर्लोस्करच राहणार आहात. हे बघा आदित्य सर, असं समजा की आपली परीक्षा सुरू आहे. आपल्याला दोघांना असं हार मानून नाही चालणार. पारू, काय करतेस? नाही. आदित्य सर, हे बघा, एखाद्याच्या जीवापेक्षा दागिना महत्वाचा नाहीये. आणि सध्या आपल्यासाठी फक्त आजीचा जीव महत्वाचा आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही नकार देऊ नका. हे घ्या प्लीज प्लीज. काय वेळ आली यार आपल्यावर. तुझ्या दागिन्यांचा वापर असं कधी होईल असं वाटत. आदित्य सर, तुम्ही नका ना काळजी करू. समजा ठीक होईल. मी बघतो हे कुठे ठेवतात. आदित्य भाऊ, हे घ्या. आमच्याकडून जेवढं जमू शकतं तेवढं आम्ही नक्कीच करू शकतो. नाही 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 दादा, तुमच्या मेहनतीचा पैसा आहे. तुम्ही नका काळजी करू. मी करतो काहीतरी. नाही दादा, अहो आमची बी आजी आहे ती. आजीनं आजवर आमच्यासाठी लय केलं बघा. स्वतःच्या पोरासारखी काळजी घेतली. चाळीची आजी आहे ती. तिनं आजपर्यंत आमचं दुखणं खुपणं बघितलंय. आता आजी आजारी आहे तर आम्हाला बघायला पाहिजे की नको? हे घ्या, ही चाळ आहे, चाळ. आणि चाळीतले नाते रक्तांच्या नात्यापेक्षा कमी नसतात. चाळीतले एक जरी माणूस आजारी असला तो फक्त एका घरातला नसतो, तो अख्ख्या चाळीचा माणूस असतो दादा. आजी आमच्या सगळ्यांचा आधारच आहे बघा. तिला आम्ही असं एकटी कशी सोडू? त्यामुळं तिच्या इलाजाची जिम्मेदारी तुमच्या एकट्याची नाही तर आमच्या सगळ्यांची आहे. हे पैसे घ्या आणि नाही नका म्हणून.
मावशी का प्लीज समजून घ्या, ही रक्कम खरंच खूप आहे. असू द्या, तुम्ही विचार नका करू, सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही फक्त आजीची काळजी करा. तुम्ही फक्त आम्हाला पैसे नाही दिले, एक मोठा आधार दिलाय. थँक्यू. हे उपकार मी आयुष्यभर नाही फेडू शकणार. मी आता जरी गरीब असलो ना तरी माझ्यावर आईचे संस्कार झाले. माझ्या आईचे संस्कार कधीच मला चुकीच्या मार्गावर नेणार नाही. अभिषेक, अभिषेक थँक्यू. तू बाहेर थांब, मी आलोच. हे तुमचे पैसे. आणि प्लीज एक विनंती आहे सर, इथून पुढे माझ्या प्रामाणिकपणावर प्लीज संशय घेऊ नका. मिळाले तुम्हाला तुमचे पैसे? मग आता ह्या प्रोजेक्टमध्ये काहीही कमी पडता कामा नये. आणि हां, खबरदार पुन्हा कोणावर असे आरोप केलेत तर. असे आरोप करण्याआधी पूर्ण शहानिशा तरी करायला हवी होती. मॅडम, मला माफ करा आणि माझी चूक झाली, परत अशी चूक होणार नाही. मी पूर्ण काळजी घेईन. या आता. आजी तिकडे दवाखान्यात आहे, मला गेले पाहिजे. दादा, अरे तू इथे काय करतोय? प्रीतम, हा अभिषेक. हॅलो. अभिषेक, हा प्रीतम. हाय. प्रीतम, तुला माहिती आहे ना, मी माझ्या ड्रीम प्रोजेक्टवर काम करतोय. हा, त्याचं काय झालं? बेसिकली की आई अशी का वागते ना, मला कळत नाहीये दादा. आता अरे तुझ्यावर अविश्वास दाखवते ती. सिरियसली, मी आत्ताच्या आत्ता जातो आणि जाब विचार. नाही प्रीतम, प्रीतम प्लीज, गोष्टी अजून कॉम्प्लिकेट नको करू. आणि यात चूक तिची नाही आहे, चूक माझीच आहे. मी जर का वेळेत ते पैसे बॉसला दिले असते ना, तर ते सिच्युएशन इथपर्यंत आलीच नसती. आजीच्या आजारपणामुळे मला ताबडतोब तिकडे जावं लागलं. अरे हा, तू मला सांगितलं होतंस ना त्या आजीच्या मुलाचा शोध घ्यायचा आहे. हा, तर मी माझ्या सोर्सेसना कामाला लावलं होतं आणि त्यांनी अशी खबर आणली आहे की तो कधी परदेशात गेलाच नव्हता. अरे तो इथेच आहे, मुंबईत.